नमस्कार दादांनो. आज हा जो एवढा मोठा जो आपण व्हिडिओ बनवतो युट्यूबचा, तर तो यासाठी की तुमच्या मनामध्ये काही डाऊट आहेत, काही भीती आहे, ती भीती दूर करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. तर जर व्हिडिओ हा नवीन बघताय तर तुमच्यासाठी मी खास करून सांगतो, कारण की बऱ्याच जणांना माहिती आहे की आमचं हे प्रोडक्ट कशाचं आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर जर वांग असेल, पिंपल असेल, पिंपलचे जर काळे डाग असतील, किंवा तुम्ही वनामध्ये गेल्यानंतर तुमचा चेहरा काळा पडतो बघा. काही लोक कंटिन्यू टू व्हीलरवर असतात, किंवा काही ताई सुद्धा टू व्हीलरवर असतात, त्यांना बाहेरचा प्रवास करायचा असतो, किंवा त्या वनामध्ये असतात, शेतामध्ये सुद्धा काम करत असतात. तर असं ज्यावेळेस ते काम करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम होतात. म्हणजे सूर्यापासून जे किरण निघतात त्या किरणांच्या पासून चेहऱ्यावर प्रॉब्लेम काय काय होतो ते आधी मी सांगतो. वांग येतो, पिगमेंटेशन ज्याला बोलतो आपण, वांग येतो, पिंपल्स येतात म्हणजे फुटकुळ्या येतात, फुटकुळ्या जातात, पण त्याचे काळे डाग राहतात. त्या डागाचं जे काही वन आहेत, निशाण आहेत, ते तसेच राहतात. डार्क स्पॉट बोलतो आपण त्यासाठी. दुसरं म्हणजे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येतात. त्यानंतर चेहऱ्याचा रंग तुमचा पूर्णपणे काळा असतो आणि आतील जो रंग आहे हा गोरा असतो, म्हणजे कपड्याच्या आतील रंग पांढरा असतो आणि चेहऱ्याचा रंग पूर्ण काळवंडेला असतो. तर इथला कलर हा प्रोडक्ट तुम्हाला मॅच करून देतो. आपण हे प्रत्येक वेळेसच बोलतोय आणि तसं होतच आहे. दुसरं म्हणजे तुमचं वय कमी असतं आणि तुमचं वय जास्त दिसतं, चेहऱ्याचं तेज एकदम निघून गेलेलं असतं, निस्तेज चेहरा दिसतो. म्हणजे एखाद्याने आपला चेहरा जर बघितला तर पॉझिटिव्हिटी आपल्या चेहऱ्यावर काहीच वाटत नाही. तर हा प्रोडक्ट त्याच्यावर सोल्युशन आहे. पण आता मनामध्ये अशी भीती आहे बघा. आम्ही सुरुवात आम्ही या प्लॅस्टिकच्या पिशवीपासून केली होती. म्हणजे 4 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 52 प्रोडक्ट फक्त आपण एका महिन्यात दिले होते. हा प्रोडक्ट आपण जेव्हा 52 प्रोडक्ट आपण दिले, त्याच्यानंतर आज 4 महिने पूर्ण झालेत आणि 4 महिन्यामध्ये आपण इथला प्रवास इथपर्यंत गाठलेला आहे. म्हणजे एक दिवस होता की आपण प्लॅस्टिकच्या पिशवीतून आपण देत होतो, आणि एक आजचा दिवस आहे की आपण हे बॉक्स काढले आहेत. या बॉक्सच्या माध्यमातून आपण हे प्रोडक्ट देत आहोत. म्हणजे हा एवढा जो प्रवास आहे, हा प्रवास फक्त कोणामुळे साध्य झालेला आहे? आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालेला आहे. का तर तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला, भरपूर लोकांनी विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचा विश्वास जपत गेलो, त्यांना आम्ही रिझल्ट देत गेलो, त्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आम्ही काढत गेलो. म्हणून आज आम्ही एका महिन्यामध्ये 1700 ते 1800 प्रोडक्ट देत आहोत. म्हणजे आमचा जो ग्राफ असा चाललेला आहे तो फक्त तुमच्या विश्वासामुळे चाललेला आहे. पण बघा, तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की व्हॉट्सअप हा फक्त एका मोबाईलमध्ये चालतो, एकाच मोबाईलमध्ये चालतो. तो असं आहे का की आपण 10 लोक लावलेत का, आम्हाला 10 लोकांच्या मोबाईलवर आपण तो 920 980 78 57 हा जो आपला नंबर आहे पब्लिक नंबर, तो आपण 10 लोकांच्या मोबाईलवर आपण इन्स्टॉल केलेला व्हॉट्सअप, आणि त्यांना सांगितलं चला आम्हाला समोरून भरमसाठ मेसेज येत आहे, त्यांना रिप्लाय द्या. तर नाही असं होत. व्हॉट्सअप हा फक्त एकच मोबाईलमध्ये तो इन्स्टॉल होतोय आणि तो रिप्लाय देणारा फक्त एकच व्यक्ती असतो, आणि त्याच्या समोरून मेसेज करणार हे संपूर्ण भारतातील लोक असतात. आपलं हे प्रोडक्ट जे आहे हे टोटली भारतात जात आहे, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जात नाही. आता मला सांगा, जर समोरचा व्यक्ती एकच आहे, तो मेसेज एकच करणार आहे, पण समोरून त्याची जी आवक आहे, ती मेसेज येण्याची आवक ही प्रति सेकंदाला 100 ते 200 लोकांची आहे. मग त्याला ते मेसेज हँडल होत नाहीत. तुमचा गैरसमज कसा होतो सांगतो. तुमचा गैरसमज असं होतं, आमच्या मेसेजला तुम्ही उत्तर देत नाही, आम्हाला रिप्लाय देत नाही, तुम्ही कॉल उचलत नाही. कॉलचं पण काय होतं, एक कॉलवर आम्ही बोलतोय तर 10 मिस कॉल आलेले असतात. मग तो कॉल आम्ही कट करतो का, त्या व्यक्तीला आम्ही कॉल करायला जातो, पुन्हा 10 आलेले असतात. मग त्याच्यामुळे आमचं जे मिस कॉलचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कंटिन्यू वाढत जातं. म्हणजे सांगायचं एवढं की तुमचा आम्ही कॉल उचलला नाही किंवा आम्ही तुमच्या मेसेजला उत्तर दिली नाहीत तर तुम्हाला हे प्रोडक्ट मिळणार नाही, असं शक्यच नाही. हे जे एवढे सगळे प्रोडक्ट जात आहेत तर हे त्याच विश्वासाने जातात. भले आमच्यापासून 4 दिवस लेट होते, 15 दिवस मी म्हणतो लेट होते, का तर आम्ही पण तुमच्यासारखेच लोक आहे. आमच्या सुद्धा लाईफमध्ये भरपूर काही चढ उतार, भरपूर काही प्रॉब्लेम येत असतात. त्यातून काही सोल्युशन काढत काढत आपला हा व्यवसाय करायचा असतो. तर प्रोडक्ट येण्यासाठी उशीर लागतो. तरी पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आणि आपण ज्यावेळेस तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आपण तुम्हाला स्कॅनर देतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला काय बोलतो, ऑर्डर केल्यापासून तुम्हाला कमीत कमी 15 दिवसांनी पार्सल हे पोस्टात जाईल. पोस्टात म्हणजे आमच्या इथले पोस्टात जातात आणि तिथून पुढे मग 4 दिवसामध्ये ते तुम्हाला मिळून जातं. तर हे जे काही 15 दिवसांचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुमची ऑर्डर घेतली जाते, तुम्हाला काय हवंय ते पाहिलं जातं, तुमचा प्रॉब्लेम पाहिला जातो, त्याच्यानंतर याचं पॅकेजिंग होतं, लेबलिंग होतं, आणि नंतर ते प्रोडक्ट पोस्टामध्ये जातं आणि मग ते तुम्हाला मिळतं. या पूर्ण कालावधीला उशीर लागतो. आता हा जो प्रोडक्ट आहे हा त्याच विश्वासाने तुम्हाला मिळतो. आम्ही बिझनेस सुरू केला, रिझल्ट लोकांना यायला लागला की आमची कॉपी, सेम डब्बी, क्रीममध्ये थोडासा फरक झाला, क्रीम आमची एवढी बनवायला जमली नाही, फेक प्रोडक्ट बनवायला सुरुवात झाली. त्याचा सुद्धा लगेच मी व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्रामला की आमचे फेक प्रोडक्ट म्हणजे आपलं हे जे प्रोडक्ट आहे आपल्या प्रोडक्टपेक्षा कितीतरी पटीने स्वस्तामध्ये. म्हणजे जर आमचं प्रोडक्ट हे 800 रुपयाला असेल, एक अंदाज, मग एक उदाहरण देतोय मी, जर आमचं हे प्रोडक्ट जर 800 रुपयाला असेल तर
त्या फेक लोकांनी त्यांचं प्रोडक्ट त्यांनी सेम आमची कॉपी बनवून स्टिकर बिकर सेम आमचं बनवून त्यांनी ते 100, 150, 200 रुपयाला विकायला सुरुवात केली. तर आता बघा, तुम्हाला मला काय सांगायचंय, मार्केटमध्ये भरपूर कंपनीचे फोन आहेत. विवो आहे, ओप्पो आहे, XYZ भरपूर आहेत. प्रत्येकाची किंमत 25,000, 30,000, 35,000 आहे. पण आयफोन जो आहे, आयफोनची किंमत जी आहे ही 1,00,000, 1.5 लाखापर्यंत असते. ज्याला त्याची क्वालिटी कळते तो आयफोनकडे वळतो. ज्याला नॉर्मल फोनची क्वालिटी असते, ज्यांना त्याचे काही फीचर्स माहीत नसतात, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एखादा 20,000चा मोबाईल घ्या, त्यामध्ये सांगितलं जातं की या 20,000च्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा 120 मेगापिक्सेल आहे. पण आयफोनचा 1.5 लाखाचाच फोन असतो. आयफोनचा 1.5 लाखाचाच फोन असतो, पण त्याचा कॅमेरा फक्त 12 मेगापिक्सेल असतो. पण तो 120 मेगापिक्सेलला 100 पटीने भारी असतो. का? तर तो प्रोडक्ट हा ब्रँड आला आणि त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी पण आली. मग त्याच पद्धतीने आमचं जे प्रोडक्ट आहे, भरपूर लोकांनी फेक प्रोडक्ट काढली. आमच्या भाऊभावांचा चेहरा व्हॉट्सअपच्या डीपीला लावला आणि आम्ही त्या लोकांची क्रीम लावून आमचा चेहरा असा झालेला आहे असं सुद्धा दाखवलं. ते सुद्धा मी त्यांचे पोल उघडले. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा मी त्यांची रेकॉर्डिंग पाठवली की असे उद्योग बंद करा. आमचं प्रोडक्ट हे आमचं आहे, आमच्या प्रोडक्टचाच आमच्यावर रिझल्ट आहे. तर आमचे फोटो घ्यायचे आणि ते दुसऱ्याला पाठवायचे. तर अशा लोकांपासून पहिले तुम्ही सावध राहा. आता हे एवढं सगळे उद्योग का झाले, एवढ्या सगळ्या कॉपीज का निघाल्या, तर आपण आपल्या प्रोडक्टची जी काही क्वालिटी आहे ती जपल्यामुळे. जर हा प्रोडक्ट जर तुम्हाला ओरिजिनल हवा असेल तर तुम्हाला काय बघायचंय, आपला हा जो शिक्का आहे, आपला जो हा ब्रँड आहे, हा तुम्ही बघायचा आहे. आपल्या क्रीमचा जो कलर आहे तो तुम्ही बघायचा आहे. डब्बी कशा पद्धतीची ती बघायची. लोक एवढे हुशार आहेत की आहे अशी कॉपी, आहे अशी डब्बी, सर्व आहे असं बनवलं, पण फक्त क्रीम त्यांना त्या पद्धतीची बनवता आली नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही तसल्या जर क्रीमा लावल्या तर तुमच्या चेहऱ्यावर काही ना काही साईड इफेक्ट त्याचा होणारच, कारण की तुम्ही ते डुप्लिकेट प्रोडक्ट लावत असता. बघा, जेव्हा तुम्ही आम्हाला फोन लावता, फोन लावल्यानंतर तुमचा फोन आमच्याकडून फोन रिसीव्ह होत नाही किंवा मेसेजला रिप्लाय नाही आला, तुमच्या घरातले पण तुम्हाला निगेटिव्ह सांगतात. आता गेले तुझे पैसे, आता झालं बस, आता असंच तुझे पैसे गेलेले, अमुक झालेले, तमुक झालेले, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह केलं जातं आमच्याबद्दल. तर तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. डोळे झाकून विश्वास ठेवून तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला हे प्रोडक्ट मिळतच जाणार आहे. भले एक दोन दिवस लेट होईल, पण मिळणारच आहे. प्रोडक्टचं काय होतं, आम्हाला जे भरमसाठ मेसेज येतात आणि लोक पेमेंट करत राहतात. कधी कधी आमच्याकडून पण चुकतं. एखाद्याने आम्हाला पेमेंट केलेला असतो एका महिन्यापूर्वी आधी, आणि आम्हाला तो पेमेंट त्याचा मेसेज पण दिसत नाही. तो पण व्यक्ती आम्हाला मेसेज करत नाही, किंवा तो व्यक्ती आम्हाला मेसेज करतो पण आम्हाला समोर दिसत नाही. मग ज्यावेळेस आमच्या निदर्शनास येतं की बिचाऱ्याने आम्हाला मेसेज केलेला आहे, पेमेंट केलेलं आहे, आणि आपण त्याला प्रोडक्ट पाठवलं नाही, अक्षरशः आम्हाला सुद्धा झोप लागत नाही. आम्ही लगेच त्या व्यक्तीला सांगतो की काही काळजी करू नका, तुमचा एक रुपया, तुमच्या कष्टाचा एक रुपया आमच्याकडे तो सुखरूप आहे. आणि आम्ही त्या व्यक्तीचं लगेच नाव पत्ता घेऊन त्यांना लगेच हे प्रोडक्ट आम्ही पोस्टामध्ये देऊन आम्ही ते सेंड करत असतो. आमचा प्रॉब्लेम फक्त तुम्हाला एकच सांगायचा आहे की आम्हाला मेसेजची कॉलची आवक भरपूर आहे, आणि आपल्याला व्हॉट्सअपवर त्याचं सर्व कॉन्व्हर्सेशन होत असल्यामुळे व्हॉट्सअप आपल्याला 10 स्टाफकडे, 10 जे आपल्याकडे जॉब करतात त्यांच्याकडे तो देता येत नाही. तो एकच व्यक्ती सांभाळतो, बाकी काय नाही. तुम्ही घरामध्ये कितीही तुम्हाला निगेटिव्ह सांगू द्या की तो जो प्रोडक्ट येणार नाही, लय कशाला, आमच्या घरामध्ये पण अशाच गोष्टी घडतात. आमच्याबरोबर पण फ्रॉड होतात. म्हणजे जर आपण मागवायला गेलो बाबा एखादा टी शर्ट, तर त्याच्या जागी 2-2 वर्षाच्या सुद्धा मुलाच्या चड्ड्या किंवा टी शर्ट येतात. म्हणजे जर माझ्या साईजचं मी मागवा गेलो तर म्हणजे आमच्यासोबत सुद्धा असे फ्रॉड घडत असतात. पण आपण कोणाशी व्यवहार करतोय, कोणाला आपण पैसे सेंड केलेत, म्हणजे तुमचा सुलेमान दादा हा रोज तुमच्या समोर आहे, रोज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जसं मी तुम्हाला ताई दादा बोलतो प्रत्येक वेळेस, तर ताई दादा प्रमाणे मी तुमच्याशी रिलेशन जपतो. असं नाही की तुम्ही माझे ग्राहक आहे, हा तुम्ही असं करा तसं करा, असं नाहीये. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा तुमचं रिलेशन जपत आहे, आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवत आहे. फक्त मला एक सांगायचं की आपलं हे जे प्रोडक्ट आहे हे 100% ओरिजिनल आहे. याची फेक कॉपीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कोणीही तुम्हाला 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 300 रुपयाला सुद्धा हा प्रोडक्ट अशा पद्धतीचं विकेल, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर जास्त मी आता हा व्हिडिओ वाढवत नाहीये. तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट असतील तर मी ते क्लिअर करतो. त्याचबरोबर तुमच्या अजून काही डाऊट असतील मला लगेच तुम्ही कमेंट करा, कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण समजेल की तुमच्या मनामध्ये काय काय गोष्टी आहेत ते. तर चला, व्हिडिओ आपण इथेच बंद करूया. चला, बाय, काळजी घ्या.